बीड हत्या प्रकरणामध्ये जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याचे अजितदादांचे संकेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपतले खालचे कार्यकर्ते धस काय बोलतात याच्याशी मला घेणं देणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं, अजित पवारांचं धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण, मुंडेंनी नैतिकतेच्या बळावर राजीनामा देण्याचाही सल्ला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला। अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार। अंजली दमानियांकडून काल धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे अजित पवारांकडे सुपूर्द। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, मी दोषी आहे की नाही ते फडणवीस आणि दादांनी स्पष्ट करावं। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या, मी बीडचा बाप, वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।